उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। उजनी आणि वीर धरणाच्या धरण क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त क्युसेकचा विसर्ग 2 दिवसापूर्वीपासून खरं तर पाणी सोडायला सुरुवात झाली होती। ते पाणी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिरं देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। आज आपण बघितलं तरी संपूर्ण घाटावर देखील पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाळवंटाची स्वच्छता केली होती। वाळवंटामध्ये असलेले मोठमोठे ढिगारे देखील काढले होते। त्यामुळे जवळपास 30% वाळवंट खरं तर वापरात आलं होतं। त्यामुळे हे जे सोडलेलं 1 लाखापेक्षा जास्त जे पाणी आहे हे पाणी वास्तविक पाहता आज गावात येणं अपेक्षित होतं। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे जे वाळवंट 30% मोकळं केलं होतं त्यामुळे पाणी पात्रामध्येच वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर महाद्वार घाट असेल, त्याचबरोबर चंद्रभागेचा घाट असेल, या घाटावर देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपत्ती व्यवस्थापनाचा खरं तर आज देखील बोजवारा उडलेला आपल्याला पाहायला मिळतं। आज फक्त त्याने एक बॅरिकेड टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं, पण मात्र कुठलाही कर्मचारी इथं तैनात असलेला आपल्याला दिसत नाही। त्यामुळे अनेक भाविक हे खरं तर धोकादायक परिस्थितीमध्ये आंघोळ करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। आज जर कुठली दुर्घटना घडली तर याला जबाबदार खरं तर प्रशासन देखील असू शकतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज ही चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।